Welcome to the study part. Today we are going to learn the topic named as noun. Noun म्हणजेच नाव, म्हणजेच एखाद्या कोणत्याही गोष्टीचं नाव म्हणजे त्याला आपण नाउन असं म्हणतो. व्हॉट इज नाउन? नाउनची डेफिनेशन आहे, नाउन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग ऑर फीलिंग. म्हणजेच काय, नाउन हे एक नाव आहे. कशाचं? व्यक्तीचं, वस्तूचं, ॲनिमलचं म्हणजेच प्राण्याचं, नंतर थिंगचं, कोणत्याही गोष्टीचं, तुमच्या विचारांचं किंवा तुमच्या मनातील भावनांचं, कोणत्याही गोष्टीचं नाव म्हणजे नाव. नाव नाव मेक्स सेंटेन्स मिनिंगफुल. म्हणजेच काय, नाम हे वाक्यांना अर्थ प्राप्त करून देतात. ॲक्ट ॲज सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, नाउन हे एक तर सब्जेक्ट असू शकतात किंवा वाक्यातील ऑब्जेक्टही असू शकतात. टाईप्स ऑफ नाउन. आता आपण नामाचे प्रकार पाहणार आहोत. पहिला आहे कॉमन नाउन, सेकंड आहे प्रॉपर नाउन, थर्ड आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, फोर्थ आहे कलेक्टिव्ह नाउन, फिफ्थ आहे मटेरियल नाउन. सो वन बाय वन आपण शिकूया. फर्स्ट कॉमन नाउन. कॉमन नाउनची डेफिनेशन आहे, अ कॉमन नाउन इज द नेम गिवन टू एव्हरी कॉमन पर्सन ऑर थिंग ऑफ द सेम क्लास. म्हणजेच काय, कोणत्याही वस्तूला एकत्रितपणे आपण कोणत्या तरी नावाने ओळखतो त्याला कॉमन नाउन असं म्हणतात. म्हणजेच बॉय, गर्ल एक्सेट्रा. सेकंड आहे प्रॉपर नाउन. अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. एक्झाम्पल राम, मुंबई, इंडिया एक्सेट्रा. प्रॉपर नाउन म्हणजे काय, विशेष नाव. एखाद्या मुलाला जे नाव असतं, विशेष नाव असतं, त्याला आपण त्याचं प्रॉपर नाव आहे किंवा प्रॉपर नाउन आहे असं म्हणतो. थर्ड आहे कलेक्टिव्ह नाउन. अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ थिंग्स ऑर पर्सन्स दॅट आर टेकन टुगेदर ॲज अ होल. म्हणजे काय, एकत्रितपणे समूहवाचक नाव, एकत्रितपणे कोणत्या तरी गोष्टीला आपण संबोधतो एखाद्या नावाने, त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. जसं की फॅमिली, नंतर आहे आर्मी एक्सेट्रा. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाव. An abstract noun is the name of a quality, state or action we can feel or think, not touch. म्हणजे काय, जे आपण फील करू शकतो किंवा विचार करू शकतो पण त्याला टच करू शकत नाही. जसं की हॅपीनेस, आपला आनंद. अशा पद्धतीने आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे मटेरियल नाउन. अ मटेरियल नाउन इज द नेम ऑफ मॅटर ऑर सबस्टन्स ऑफ विच थिंग आर मेड. म्हणजे ज्या गोष्टींपासून ती वस्तू बनलेली आहे त्या वस्तूंना, त्या मटेरियल नाउन असं म्हणतात. मटेरियलच्या नाउनला गोल्ड वगैरे असे. दीज आर द 5 टाईप्स ऑफ नाउन. अनदर टाईप्स ऑफ नाउन आर काउंटेबल अँड अनकाउंटेबल. म्हणजे काय, आणखी एक प्रकार पडतो नाउनचा, तो आहे काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल नाउन म्हणजे जे आपण मोजू शकतो 1, 2, 3 या स्वरूपामध्ये. अनकाउंटेबल नाउन म्हणजे जे 1, 2, 3 या संख्येच्या स्वरूपात ते मोजू शकत नाही. त्यातील पहिलं आहे काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे आपण जे मोजू शकतो, ज्या गोष्टी मोजू शकतो. थिंग्स यू कॅन काउंट. एक्झाम्पल आहे पेन, 1 पेन, 2 पेन, 10 पेन असं आपण मोजू. स्टुडंट, 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी असं आपण मोजू शकतो. बुक मोजू शकतो, ॲपल मोजू शकतो. म्हणून याला म्हणतात काउंटेबल नाउन. आता अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन म्हणजे असे नाउन जे आपण संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही. कॅन नॉट बी काउंटेड इंडिव्हिज्युअली. एक्झाम्पल आहे एअर, वॉटर, शुगर, मिल्क एक्सेट्रा. म्हणजे काय,